अडीच महिन्याचा, 3.5 महिन्याचा, 9 महिन्याचा जे डोस देतात ते त्या बाळाचे डोस पूर्ण झालेत की नाही याविषयी आपण प्रत्येक मीटिंगमध्ये त्यांच्याकडनं वारंवार त्यांच्याकडनं आढावा घेतो. सर, काल नुकताच अर्थसंकल्प सादर झाला. काय अर्थसंकल्पामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे, काय जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगरच्या 2025-26च्या सुधारित आणि 2026-27च्या मूळ अर्थसंकल्प आम्ही सादर केलेला आहे. यामध्ये 2026-27 मध्ये जवळपास 105 कोटीचा अर्थसंकल्प तयार झालेला आहे आणि 2025-26चा जे सुधारित अर्थसंकल्प होता ते 127 कोटीचा होता. यामध्ये प्रमुख कारण होते की पूर्वी 4-5 वर्षाचे जे आमची महसूल जमाची शिल्लक होता ते आम्हाला प्राप्त झालेलं आहे, त्यामुळे यामध्ये वाढ झालेली आहे. आणि 26-27 मध्ये अनेक प्रकारचे नाविन्यपूर्ण योजना आम्ही घेतलेल्या आहेत. शिक्षण विभागामध्ये प्रामुख्याने शिष्यवृत्ती परीक्षाची जी फीस आहे जे आम्ही दरवर्षी देतो ते आम्ही कायम ठेवलेली आहे. त्याच्यासोबत 4थी आणि 7वी कक्षाचे पण फीस यामध्ये इन्क्लूड केलेली आहे. इस्रो आणि इतर विज्ञान केंद्र जे आहे, BARC आहे, तिथे मुलांच्या जे व्हिजिट आहे त्यासाठी तरतूद केलेली आहे. स्कूल्समध्ये शास्त्रीय संगीत, शास्त्रीय नृत्य प्रशिक्षण, मुलांना एम्प्लॉयबिलिटी वाढविण्यासाठी विदेशी भाषाचे प्रशिक्षण, तसेच प्रत्येक स्कूल्समध्ये जे दुरुस्ती बांधकाम त्याची जी आवश्यकता आहे त्यासाठी वाढीव तरतूद केलेली आहे. तसेच प्रत्येक जे विभाग आहे त्यामध्ये जे प्रशिक्षणाची योजना आहे त्यामध्ये एम्प्लॉयबिलिटीवर फोकस केलेला आहे. संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जे अनेक प्रकारचे इंडस्ट्रीज येत आहेत त्याची जी डिमांड आहे, त्यांना ज्या प्रकारचे ट्रेडची गरज आहे त्या पद्धतीने आम्ही प्रशिक्षण प्लॅन केलेले आहे आणि ते प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना कशा पद्धतीने एम्प्लॉयमेंट त्या इंडस्ट्रीजमध्ये मिळेल याच्यावर आम्ही फोकस केलेला आहे. त्याच्यासोबत दिव्यांग कल्याण विभागमध्ये जे 3 चाकी स्कूटर आहे त्यासाठी आम्ही वाढीव तरतूद केलेली आहे, कारण यावर्षी त्यामध्ये चांगला प्रतिसाद आम्हाला मिळालेला आहे. शिक्षण विभागामध्ये जसं मी सांगितलं की एक क्रीडा प्रबोधनी करण्याचं पण आमचं नियोजन आहे. जालना जिल्ह्यामध्ये जशा पद्धतीने ही क्रीडा प्रबोधनी सुरू आहे त्याच पद्धतीने या ठिकाणी सुरू करण्यासाठी एक इनिशियल अमाऊंट आम्ही त्यामध्ये ठेवलेला आहे. आरोग्य विभागामध्ये जे इमर्जन्सी वॅक्सिन्स, मेडिसिन्स आम्हाला लागतात श्वानदंश, सर्पदंशसाठी, ते पण आम्ही ठेवलेले आहे. आरोग्य केंद्राचे वीज बिलमध्ये खूप निधी आम्हाला द्यावा लागतो, त्यामुळे त्याच्यावर सोलर सिस्टम बसवण्यासाठी आम्ही तरतूद केलेली आहे. तसेच त्याचे रेग्युलर स्वच्छता, निर्जंतुकीकरणसाठी पण आम्ही तरतूद केलेली आहे. यामध्ये इमर्जन्सी जे आरोग्य सर्व्हिसेस आहेत त्याच्या पण इन्क्लुजन केलेलं आहे. महिला बालकल्याण विभागामध्ये आम्ही वस्तू खरेदी आणि प्रशिक्षण या 2 गोष्टी सेसमध्ये घेतो. तो तांत्रिक प्रशिक्षणवर आम्ही फोकस केलेला आहे की जेणेकरून त्यांना व्होकेशनल ट्रेनिंग देता येईल आणि चांगल्या पद्धतीने एम्प्लॉयमेंट त्याच्या होईल. पशुसंवर्धन विभागामध्ये जे आमचे वेटनरी PHCs आहे त्यामध्ये त्याच्या बळकटीकरण, त्याचे दुरुस्ती आणि बांधकाम चे विषय आहे. त्याच्यासोबत जे स्ट्री डॉग्सचा विषय आहे त्यामध्ये स्टेरिलायझेशन, वॅक्सिनेशन आणि शेल्टर होम्स क्रिएशन याच्यासाठी पण आम्ही तरतूद केलेली आहे. सामान्य प्रशासन विभागामध्ये आता जे जिल्हा परिषदचे मान्य सदस्य येणार आहे त्याच्यासाठी जे वाढीव तरतूद लागणार त्याचे मानधन भत्त्यासाठी आणि रेग्युलर जे आमचे हेड्स आहेत त्यामध्ये तरतूद केलेली आहे. त्याच्यासोबत E-गव्हर्नन्स आणि AI साठी पण वाढीव तरतूद केलेली आहे, ज्यामध्ये जे अनेक प्रकारचे सॉफ्टवेअर किंवा पोर्टल्स तयार करता येईल. त्याच्यासोबत कॉम्पॅक्टर रेकॉर्ड मेंटेन करण्यासाठी ते पण घेण्याचं आमचं नियोजन आहे. E-ऑफिसचा वापर वाढवण्यासाठी जे झेरॉक्स मशीन, स्कॅनर्स त्याची गरज लागणार आहे त्यासाठी तरतूद केलेली आहे. पाटबंधारे विभागामध्ये पाझर तलाव पाटबंधारे दुरुस्तीसाठी आम्ही तरतूद केलेली आहे. अनेक पाटबंधारे ज्याची क्षमता कमी झालेली आहे ते वाढविण्यासाठी ते गेट बसवणे, त्याचं खोलीकरण करणे यासाठी तरतूद केलेली आहे. आणि एक नाविन्यपूर्ण ब्रिज कम बंधाराचा कॉन्सेप्ट आम्ही या वर्षी पायलट बेसिसवर इम्प्लिमेंट करणार आहे. बांधकाम विभागासाठी आम्ही जिल्हा परिषद नवीन इमारतसाठी फर्निचर साठी काही तरतूद ठेवलेली आहे. आणि आमचे जिल्हा परिषदचे जे मालमत्ता आहे शहरामध्ये असेल किंवा ग्रामीण भागमध्ये असेल त्याचे संरक्षणासाठी संरक्षण बिल तयार करण्यासाठी तरतूद केलेली आहे. आणि पंचायत समिती स्तरावर पण तशा नियोजन आहे. एकंदरीत या अर्थसंकल्पमध्ये जे विद्यार्थी आहे, शेतकरी आहे, महिला, मुली, बालके त्याचे शैक्षणिक बौद्धिक विकास, तसेच प्रत्येक नागरिक जे आहेत त्यांचे सोयी सुविधा, प्रत्येक कार्यालय सुगम्य असला पाहिजे, त्यामध्ये दिव्यांगांसाठी जे फॅसिलिटीज आवश्यक आहे आणि ओल्ड एज सिटीजन्स आहेत त्यांच्यासाठी आवश्यक सुविधा आहे ते पण करण्याचे आमचे नियोजन आहे. आणि याच्यासोबत काही अमाऊंट यामध्ये शिल्लकी नियोजन आम्ही केलेलं आहे, जेणेकरून सामान्य सदस्य आल्यानंतर त्याच्या प्रायोरिटी प्रमाणे पण आम्हाला नियोजन यामध्ये करता येईल. धन्यवाद.